तात्या गोडी बांधली ना व होय पाणी पेते द्या आणि मेंढर हाय ते पण बाळू मामा हा बरं झालं त्या तात्याला माघारी धाडला ती त्याला लय पुढं पुढं बोलायला लागते अरे येणार आहे तो परत. तेच म्हणलं बरं झालं येणार नाही ती. अव येणार हाय म्हणतात येणार हाय. येऊन दे की कोण पण मी हाय की बघतो एकेकाला. याला सवताला सवन उभं बी राहता येईना आणि ह्यो बघणार हाय. मामा पर कुठे गेला म्हणायचं तात्या? घरला दाडला आहे त्याला. काय इसरला आहे का? वय आपण वाईस लवकरच निघालो. अहो समजा तर घेतला हाय काय इसरला हाय आणि काय इसरलं हाय ते बी तात्याला सांगितलं नाही. आता काय घेऊन येणार हाय त्यो? आल्यावर समजलच. बर समधी वाईस बसून घ्या. हा दमला असं हा होय होय. मामा हा तुमचे पाय चिपून देऊ का? माझं नग तुझ्या आईच पाय चिपून दे तिची सेवा कर. होय. आला की तात्या. समजा ना विचारत आलो. त्यांनी सांगितलं घोडे 2 घोडे होते, मेंढ्या होत्या, माणसं होते असं सांगितलं लोकांनी. सत्ते पाणी दे त्याला. पाणी दे. पण दे बाबा. दे. बसून पे पाणी. नाही बसत नाही आता. काय राहिलं होतं रे तात्या? काही राहिलं नव्हतं. बाळूची आईन भीमादादा आलती तिकडं. आजी कधी आली हाय? आपण गेलो आणि लागलीच ते आले असं झालं बघा. असं आणि ह्यो डबा कुठला आणला आहे? हा येस बाळूची आईन दिले बाळूसाठी लाडू आहे त्याच्यात लाडू. आईच्या हातचं लाडू मला लय आवडतात. त्यानं पाट उठून माझ्यासाठी बनवलं असणार आहे. होय थोडं थांबला असताना तुझी बी भेट झाली असती बघ. तरी मी म्हणलं होतं वाईस थांबून निघूया म्हणून. का तुला काय ठाव होतं का ते येणार आहे ते? नाही तर वाईस थांबलो असतो तर भेट तरी झाली असती नाही का? सत्य आयुष्यात लय गोष्टी हातातनं सुटत असतात. सवय करून घेतली पाहिजे ना, नाहीतर मन खात राहतं आणि कामात लक्ष लागत नाही. बाळू एक विचारू करे म्हणजे तिथं बी समजांना हेच प्रश्न पडला होता. मला कसं ठाव हेच नव. हा तेच. अरे नाही म्हणजे चालत होता पण अचानक थांबला आणि मला माघारी धाडलं. काय कळलंच नाही बघ. अहो आता माझ्या लेकाच्या मनात काय हाय ते ओळखलं त्यांनी. तर त्यांची स्वतःची माय आली आहे ते समजलं नाही होय त्यासनी. वय 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 ते बी बरोबर आहे म्हणा. तात्या आई कशी आहे? बरे आहे. तुला लय भेटायची इच्छा झाली बघ ते. तुम्हाला ठाव होता आजी येणार हाय तर मग आपण थांबलो का नाही? कोण म्हणलं मला ठाव होतं? हा मग तात्याला का धाडलं? मला वाटलं काय तर राहिलं असेल म्हणून दाडला होता. नाही तुम्हाला ठाव होतं पण तुम्ही मला सांगितलं नाही. तुझ्यापासून काय लपून राहणार आहे वय? हा तात्या ती लाडूचं काहीतरी ऐकलं. हा बघितलं का भैरा बघितलं का? खायचं बरं ऐकायला येतं रे. कामाचं काही सांगितलं तर ऐकू येत नाही. काय म्हणला आज करतो. असंच हो त्याला खायचं जेवढं सुस्त तात्या ते एक लाडू त्याला जाऊन दे. ये तात्या लाडू दे त्याला. अरे येडा हे कर तू. अरे बाळूच्या आईनं बाळूसाठी लाडू दिले आहेत बांधून. म्या बाळूच्या आईला सबूत दिला फक्त बाळू लाडू खाणार कोणाला देणार बी नाही. माझा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची रेष. बाळू शिवाय कोणीच लाडू खाणार नाही. ए बाळू एक लाडू मला दे बर का. तात्या तुझा सबूत तुझ्या पैसे राहून दे. बघ एक वेळ लाडू देऊ नको पण तुझी बडबड तेवढे बंद कर गाड्या. चला आपलं तिकडं. हे तात्याची बडबड ऐकण्यापेक्षा दगड खाल्लेलं आपलं बरं. चल
आईचा चेहरा किती खुल्ला आहे बघितलं का? एकाला लाडू पाठवल्यात ना तुम्ही बी खाल्ला असतं तरी बी बरं वाटलं असतं. मला खावं वाटलं होतं. बरं होय पुन्हा तो इशे नको काढवा नाही तर परत रडत बसायचे तुम्ही. मला एक सांग, बाळू नीट वागतो आहे ना? हा, काम तर करतोय पण पाय काय घरात राहत नाही बघ त्याचा. आणि सत्ती संग नीट वागतो आहे का? हा, काय तर चाललेलं असतंय त्यांचं. आता बोलतोय तरी तिच्या संग, पर ध्यान समजा बाहेरच असतंय त्याच. म्हणजे अगं मी तुला सांगितलं नव्हतं का? अगं लोक सारखी भेटा येतात त्याला. काय बाय सांगत असत्यात, त्यो बी काय सांगत असतोय. काय करावं ह्या पोराचं समजणं झालंय. जाऊ दे, सत्ती संग बोलतो हा हेच लय झालं बघ. हळूहळू समज नीट होईल असं म्हणूनच दिस पुढे ढकलायचं चाललं आहे. सत्तीच्या तोंडात सुख दिसलं की म्या मराय मोकळी. काय आहे मधीच काय मारायचा इशा आता? नाही तर काय, आपली लेक सुखात नाही हे बघून बी गप बसायला लागते. जसं जबाबदारी घेऊन इथं आला, सावतासाठी मेंढ्या घेतल्या, सत्ती संग बी बोलतो हाय, तसाच संसार बी करायला लागल. आणि सत्तीला संग नेला हाय ना? न्यायचं मनात होतं का नव्हतं काय ठाव. हाय आता त्याच्या मनात नसतं तर नेलं नसतं, हे काय आपल्याला ठाव नाही का? हे गंगूताई, तू काय बी विचार करून स्वतःला त्रास नको करून घेऊ. होईल समजा नीट झाल्याला मला काय नग आहे का? तर तसं झाल्याला मला काही दिसत नाही म्हणून जीव तुटतो हाय ग. नक्की काय चुकत हाय हे समजना झालंय. कोणाचं काय बी चुकत नाही, नग काळजी करू. अयो अयो बंद अयो. बाळूवाला अयो बाळूवाला. काय 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 झाले? कुठे काय झाले? मग कुणाशी बोलताय आणि असे काय बोलताय? मी बोलतोय, कुणाशी बोलतोय, कधीही बोलतोय, मी नाही बोलत. बरं तुम्ही शांत व्हा आधी आणि काय झाले ते सांगा मला. अयो काही नाही. यो रात्री पण 2-4 वेळा दचकून उठलात, आता पण वेड्यासारखे बडबडताय. वेड्यासारखी बडबड करतो, काही काय बोलतेस वैजंता? बरं रात्री काही स्वप्न वगैरे पडलं का? वैजंता मला जिकडे तिकडे बाळूच दिसतो आहे. बाळू दिसतोय का? अयो माहिती नाही, पण जिकडे तिकडे बाळू दिसतो आहे. बरं बरं असू द्या, तुम्ही थोडा आराम करा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. असा कसा आराम करायचा? तिकडे तो पाटलाच्या मुलाचं लग्न लावून देईल. मग तुम्ही इथे विचार करून काही होणार आहे का? हो पण काहीतरी करायलाच पाहिजे वैजंता, नाही तर माझं नाक कापेल. मी सांगत होते तेव्हा पटत नव्हते तुम्हाला. अयो वैजंता पटत होते तेव्हाही पटत होते. अयो पण काही सुचत नाही म्हटल्यावर माणूस करणार तरी काय? काय करायचं हे सुचत नसेल ना तर सोडून द्या, हो द्या काय व्हायचं ते. अयो असे कसे सोडून द्यायचे? अयो मी बदला घेणार. घ्या, पण कसा घेणार? कसा घेणार? खरे बाळू काय आलं? तात्या बाज टाक. हा बाज टाकतो, पर कशा पाय थांबलो आहे आपण? बाज टाक म्हणतो ना म्या. अरे बाबा टाकतो, पर आता थांबलो कशा पायी? टाकतो बाज. बाज घ्या टाका. काय झालं र?
अरे कुठं काय झालं मला काय ठाव बास टाक. मग का थांबलोय आपण? मला तरी काय ठाव रे. बास टाका म्हणलं टाकायची. चला 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 चला. काय हो काय झालं आहे? रात व्हायच्या आधी पोहोचायचं म्हणत होता, मग मधनच का थांबलो आहे? गेलो असतो की मोर अजून. राहिलं नाही सांगायचं तर नका सांगू. पर आता थांबलोच आहे तर जेवण करायचीत का? चला ना, जेवणाची तयारी करा घ्या. आता आम्ही निघतो. जेवण बी झाली आहेत. आता निघतो आम्ही. अगं काय मगापासून निघतो निघतो लावलं हाय. लगन होईल थोड्या वेळात, मग भेटूनच जावा की. आता आम्हाला काही भेटायचं नाही का? हा, आता जेवण होस तर येईन म्हणाली होतीस, अजून नाही आली ती. सांग चला येईल. थांबा. हा नग नग, घरला लई कामं पडली आहेत. बावीला भेटायचं ठरलं होतं. हा, म्हणजे त्याला भेटायला आलीस वय? त्याला एकल्याला कशी भेटेल? तुम्हाला समजाच नाही, भेटायचं होतच ती. अगं मग धरणं किती वेळा नाव घेतलंस त्याचं, सांग बघू तू. आता त्याची भेट नाही झाली म्हणून त्याचं नाव घेते आहे ना व. हा, मग आता मी सांगते हाय तर थांब. त्या परीस तूच आहे तिथं राहाया. या नाही येत तिकडं ठावा आहे ना व. अजून किती दिवस राग मनात ठेवणार आहेस? हा, अगं ते बी तुझंच घर आहे ना व. नाही, हे घर माझं आहे. इथं आलं की पुण्यांदा जुन्या आठवणी आण. जाऊ दे नग बोलाय. बरं, तुला जे वाटत ते कर. बरं चला, निघायचं काय? वय निघतो आम्ही. आणि लाडू ठेवले आहेत, ते खाऊन घे. आवडतात ना व तुला? वय, पण म्या नाही खाणार. बाळू आला की देते त्याला. आहे का पुण्यांदा तेच? हा, किती राग करशील जाताना बी. पुण्यांदा कवा येणार? येईन अशीच आदन मधन. नक्की आहे. आणि काळजी घे, बाला बी सांग. वय, तू बी स्वतःची काळजी घे आणि खात जा वेळेवर. हो, बाळूचं काय चुकलं सांभाळून घे बाय. वय. काळजी घे. येऊ? चल भीम. तात्या, यासनी विचारा की जेवायचं आहे का म्हणून. लोक ताट कळली आहेत. वय वय विचारतो. मामा, हो मामा. मामा, माझ्याकडनं काय चूक झाली का? का आईकडून काय चूक झाली? चूक झाली असेल तर माफी असावी. अहो विक्रमराव, तुमच्याकडनं काही चूक झाली नाही. जा तुम्ही. हे विचार करू लागले काहीतरी. मी बोलतो त्यांना. होय. जातो. अरे बाळू, हे बाळू, अरे काय समजा ना. मोहरं जायचं आहे का इथंच थांबायचं का माघारी फिरायचं? अरे काहीतरी बोल ना. तात्या, जरा ग बसतोस. हा, बस खाली. बसतो बाबा खाली. पर सांगतं काय झालं? तू काही बोला नसतं कसं समजावं माणसाने? काय बी समजू नकस. अरे बाबा, तू जेवला नाही तर बाकीच्या अन्नाला हात बी लावणार नाही. तुम्ही समधी जेवून घ्या, माझ्या जेवणाची वाट बघू नका. अरे तसं नव्ह, पण आता तुला सवनं सांगितलं समजत नाही का? हा, होय. जा.
काय म्हणले? अरे काय ते म्हणले तुम्ही जेवण घ्या मी मागणं जेवण. मग काय करायचं आहे आता? तेच तर समजा ना आता काय करायचं. सांगा की समधी बसूया म्हणून. नग बाबा नको, पुण्यांदा गेलं तर मारीन ठेव. कसला तरी विचार करतोय. यांच्या पायी समधी लोक उपाशी आहेत. असं करून कसं चालायचं? येस तर कळना ना. बरं मेंढ्यासने तरी पाणी द्यावं मग. हा? होय होय. ए शिरपा, ए हे बी भैरस आहे रे. ए उठ जा, त्या मेंढ्यांना पाणी दाव. लोणी अरे बाबा हा दाव, लोणी दाव लोणी. पाणी होय. हा हा येड दे. बाळू 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 हेनरी, हेनरी, काय झाले? हे घ्या म्हणजे बरं वाटेल. बरं वाटतं? अयो वैजंता, मला असे वाटते की मी सौंदतीला जायला पाहिजे. सौंदतीला? अयो कशाला? अयो माहित नाही, पण असे वाटते की जायला हवे म्हणून. पण तुम्ही तिथे जाऊन काय करणार आहात? अयो काहीतरी केले असतेच की. काही गरज नाही. जे झालं ते समजेल. तुम्ही विचार करू नका. अयो बाळू आला की त्याला भेटून घेतो. काय होणार आहे त्याने? काय होणार? हे सगळं होणार. मी बाळूला ओळखतो का? यो, काय बडबड करताय? आणि कुणाला ओळखत नाही? बाळूला? बाळूला ओळखतो आपण. अयो नाही नाही, ओळखतो. मला नाही वाटत. आपल्याला बाळू माहिती आहे, आपण त्याला ओळखत नाही. काही बडबडू नका आणि त्या बाळूचा विचार करायचा बंद करा आधी. अयो कसा करायचा बंद? कसाही करा, नाहीतर तीर्थयात्रेला जाऊन या. असेच बिनकामाचे बडबडत राहिलात ना तर वेड लागेल. अयो वेड लागेल? मला वेड लागेल? यो गावच्या पंचाला वेड लागेल? मंगळ्या, तुम्ही तर बाहेर ध्यानाला बसला होता ना. म्हणून तू माझ्याच नाव शोधतो? अरे माझ्या पायाची पासण्याची तरी लायकी आहे का तुझी? चूक झाली. डोळा लागला. डोळा लागला. त्या बाळ्यामुळे झोप उडाली माझी. आणि तू असा? आवाज गेला आता. त्याच्या माघारी काय करणार आहे? अरे आत्ताच तर खरी कसरत आहे. म्हणजे तो बाळ्या कुठपर्यंत पोहोचलाय ते बघायला हवं. त्या बाळ्याला पुढे जाऊ द्यायचं नाही. म्हणजे काय करायचं? म्हणजे तुम्ही काय करणार आहे? मी काय करणार आहे हे तुला दिसेलच. पण तू आधी जाऊन शोध की तो बाळू त्या मुलाला घेऊन कुठपर्यंत पोहोचलाय ते. जा. बाळू, अरे काय झालं आणि कोण होते ते? त्यासनी थांबून विचारायला तरी पाहिजे होतं. समजलं तरी असतं काय झालं आहे ते. अरे काय बॉम्ब असेल तर जायचं का आपण बी? चला चला, मला पळा वेळ लागतो. ए कुठं पळत आहे? थांब इथंच. ए काय बाळू,
ए तात्या आणि वाघ बिग असला म्हणजे पुढे वाघ पुढे. नाही तसं बी आता बाळू मामा आहे म्हणल्यावर काय भ्यायचं वाघाला. यासनी विचारा की काय ठाव आहे का. नग नग त्यासनी बसू द्या आता निवांत बसू द्या विचार करीत. हा किती वेळ थांबायचं आहे असं. आता कोणा ठाव किती वेळ थांबायचं आणि काय. म्हणजे आपण सौंदतीला पोचणार हाय का नाही का इथनच माघारी फिरायचंय. जाणार रे बाबा होईन तू लगीन होईन बाबा.